सर्वप्रथम या विश्वाला शांत संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, लोकशाहीर भाऊ साठे, बिरसा मुंडा, वामनदादा कर्डक, महान त्यागी बाबा जुमदेवजी, तसेच माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. तर प्रति प्रेक्षक खडकवासलीचे रसिक माय बाप हो, आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 मौजा कोरंबी या गावी आमच्या दुय्यम खडकवासलीचे आयोजन केलेलं आहे. तरीही त्या आयोजकांचे तसेच संयोजकांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला इथे बोलवून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली. एवढे बोलून मी माझ्या पार्टीचा अल्पशा परिचय देते. राष्ट्रीय आझाद कला पथक मेळा निशाण, राष्ट्रीय आझाद कला पथक मेळा निशाण शाहिरा सुरमताई बारसाकडे, भाऊ दर्शनजी गजबे, आमचे बँके मास्टर प्रकाशजी वाळके, आमचे ढोलक मास्टर कन्हैयाजी भावने, आमचे नक्कलकार दलिरामजी रत्नापुरे शाळेतील चापले, आमचे सूर मास्टर रंगरावजी मोरकर, आमचे नर्तक अस्वजित आणि अक्षय, आमचे कोरस मास्टर सुप्रसादजी वारसाकडे, मुक्काम कानपा, तहसील लालपूर, जिल्हा चंद्रपूर. या संपूर्ण पार्टी सहित मी तुमच्या समोर हजर झाले. बांधवांनो, म्हणतात ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. मनुष्याच्या हातूनच चुका होत असतात. या शारीरिक क्षेत्राचा मला खूप काही मोठा अनुभव नाही. तरीही तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या पार्टीच्या सहकार्याने आमच्यावर कार्यक्रमाचा भरघोस वर्षा होतोय. माझे मायबाप हो, रोजचे कार्यक्रम चाललेले आहेत. आवाजामध्ये खूप काय बदल पडलेला आहे. होऊ शकते आमच्या बोलण्यातून, आमच्या गायनातून, आमच्या प्रबोधनातून काही चुका झाल्यास मला तुमची मुलगी, तुमची बहीण समजून माझी चूक तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि सरते शेवटी ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनामध्ये आणून द्याल. एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय हिंद, जय भारत, जय गुरु परशुराम, जय ज्ञानेशान. म्हणतात की या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नाही. म्हणतात की या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नाही. या देहाचे तुकडे तुकडे जरी करून पाहिले परंतु जीव दिसत नाही. पण तसं नाही माझे माई बाप हो. अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर अशी कोणती ना कोणती शक्ती जरी या धरतीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती. चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवल्या नसत्या आणि 16 दिवशी तो 16व्या कलेचा धनी झाला नसता. म्हणून एक भावी भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाचं नाम स्मरण कसं काय करतो, पूजा कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवतानुसार माझ्या गणाचं पूजन कसं काय करते. बांधवांनो, त्या शब्दाकडे लक्ष द्यावं.
बाप पुण्यवान तया पदी हे माझे नमन आणि तेच माझे पहिले भगवान वंदिते हे मी त्याला दुसऱ्या सावे पंच प्राण विश्व माझी जे सर्व उत्पन्न हा देह झाला निर्वाण ज्ञानिवंत जीवाने आहे बंधू भगिनी बसल्या ह्या ठाई अहो ह्यांचीच बापा खरी पुण्याई इथे आमचा तुझा कोणी नाही सर्व आई बाप माझे धन्य धन्य ही भारत माता आणि हिच्यावरी रमला पुन्हा संसार माझा साऱ्या विश्वाचा धरला ओझा धन्य धन्य तू गाई गुरु परशुराम ज्ञानिवंत शाहीर सुरमाचे पुष्प सुगंध आणि सदा सो आशीर्वाद या कवी दर्शनावरी तर बाळांनो हवा पाणी पृथ्वी अग्नी हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने एकत्र झाली नसते तर या धरतीवर जीव जंतू सजीव पद झाले नसते आणि म्हणून या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय है या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय है जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे समुदाय जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे समुदाय त्याचं मी करता त्याचंच नाव आहे गण आणि म्हणून माझे वस्ताद म्हणायचे की जपी जपी संन्यासी थकले जपी जपी संन्यासी थकले नखाच्या चुपरी वळल्या ज्याच्या जमली तगडल्या त्याचा अंतच लागला नाही त्याचा विचार कर तोच माझा घर तुमच्या समोर सादर करते बांधवानो दर्शकाकडे लक्ष द्यावा एक फिल्म गीताची तर मी माझ्या घरासाठी ठेवलेली आहे तसेच राष्ट्रीय दिवस खडा तमाशाचे पहिले मान सन्मान करणारे आमच्या कलाकारा सुरमाताई बारसाकडे यांचे स्वागत आमच्या मंडळाच्या तर्फे श्रीमान्य अमितजी हुंगणे हे स्वागत करतील असे मी त्यांना नम्राची विनंती करतो. हो
नामस्मरण करते आहो आणि त्यांच्या चटणी त्या भगवंताची चटणी नतमस्तक हो. मला काय म्हणायचं आहे जरा शब्द लक्ष द्यावं. हो शुद्धशील भावनेने शुद्धशील भावनेने पहिले माझे वंदन मानवाला पहिले माझे वंदन मानवाला युग पुरुषाला युगंधरा युग पुरुषाला युगंधरा शुद्धशील भावनेने शुद्धशील भावनेने पहिले माझे वंदन मानवाला पहिले माझे वंदन मानवाला युग पुरुषाला युगंधराला युग पुरुषाला युगंधराला आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाची सुरुवात गणाच्या पूजेने करतो. पण काही काही लोकांचं काय असते म्हणे नाही भाव आणि देव मला पाव म्हणे नाही भाव आणि देव मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव अशाला म्हटायचं नाही रे. काही काही लोक मस्त सकाळी सुटते देवाला अगरबत्ती लावते मेणबत्ती लावते फुल चढवते मार थंड पाण्याने आंघोळ करते आणि त्या देवाकडनं वारलीच्या पेक्षा करत बसते. देवा मी तुझी रोज नित्यनियमाने पूजा करतो माझ्या घरी मस्त धन संपत्ती येऊ दे माझ्या घरी झगडे भांडण होऊ नको देऊ. रोज दारू पिऊन यायला घरी बायको संग झगडे करत झगडे होईलच ना भांडण होणारच आहे. म्हणून म्हणायचे माझे माय बाप हो म्हणतात ना थोडं बोलताना इको कमी करा. हॅलो म्हणतात ना की कोणत्याही देवाची श्रद्धा करा अंधश्रद्धा करू नका. कोणत्याही देवाची श्रद्धा करा अंधश्रद्धा करू नका. आणि काही काही पोट्टे तर शिकून नाहीत माझे माय बाप हो. आणि 10वी 12वी त्याच्यापेक्षा शाळांनी आहेत काऊन नाहीत माझे माय मावल्यांना. वर्षभर शाळेत जाते माय बापाला पैसे मागत जाते ना कॉलेजमध्ये मम्मी पप्पा कॉलेजमध्ये चाललो आई बाबा कॉलेजमध्ये चाललो आणि वर्षभर शाळेमध्ये जायचं मार लाईन मारायचं टिंगल टेवळा करायचा. अग बाई मला जानवीना रंगच नाही. आणि बोर्डाचे पेपर जवळ आले का बस यायचं सुरू होते आता मी पास कसा होईल आता मी पास कसा होईल. मग देवाजवळ जायचं देवाला अगरबत्ती लावायचं आणि देवाला माझं देवा उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे त्या बोर्डाच्या पेपर मध्ये मला पास कर आणि पास केलास की तुला सेवा केली पेढे चढवतो म्हणते. आम्ही लेखा वर्षभर शाळेत जाते टिंगल चवाडी करते पण वर्षभर अभ्यास केला असतास तर पास झाला असतास ना. बिना अभ्यास केल्यावर पास होशील का. म्हणून म्हणायचं माझे माय बाप करणी करे सो नरक नारायण बन जाय करणी करे सो नरक नारायण बन जाय. पण माझं गण काय म्हणते माझे माय बाप हो शुद्धशील भावाने पहिले माझे वंदन मानवाला शुद्धशील भावाने पहिले माझे वंदन मानवाला का. अरे तुकाराम महाराज म्हणतात की सारा जग फिरून अर्थ नाही रे माय बापा विना तीर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात की सारा जग फिरून अर्थ नाही आणि माय बापा विना तीर्थ नाही. काय काय लोकांचं मी उदाहरण यासाठीच दिलं माझे माय बाप हो. काय काय लोक मस्त 4 धाम यात्रेला जाते कोणी शहरी शिंगणापूरला जाते कोणी शिर्डीला जाते कोणी कोटा जाते जिथे मला तिथे जाते देवस्थानाला जाते मार 5 जणांचे प्रसाद चढवते कोणी दान करते कोणी सोनं करते कोणी नाणं करते आणि तिकडून येऊन घरी माय बापाला जुत्या सोरी मारते. घरी माय बापाला शिव्या देते. हे दान तुमचं कोणत्या महत्वाचं आहे. मार अमेरिकेहून 2-2 लाखाचे कुत्रे घेऊन आणता त्या कुत्र्याला अंदरच्या सोफ्यावर गाद्यावर झोपवता आणि माय बापाला अंगणामध्ये खांद्यावर झोपवता. कोणते तुम्हाला देव पुण्य देणार आहे.
आणि कोणता आशीर्वाद देणार आहे? अरे जर तुम्हाला देव शोधायचा आहे तर आपल्या आई वडिलांमध्ये शोधा. म्हणतात ना, सारं जग फिरवतं नाही, माय बाबा तीर्थ नाही. या माणसामध्ये देव आहे, आपल्या आई वडिलांमध्ये देव आहे. अरे ज्याच्या डोक्यावर आपल्या आई वडिलांचा हात असेल ना, त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला हे सांगतो माझे माय बाप हो. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की करणी करे सोनर करणारे म्हणजे करणी करे सोनर करणारे म्हणजे देवहारी आणि पनगारी म्हटल्याने चालणार नाही. या ठिकाणी आम्हा दोन्ही इशाऱ्याचा तुम्ही कार्यक्रम आयोजित आहे. आम्ही जर म्हणून नाही बाप्पा देवा तुझं मस्त आम्ही गुणगान गातो तर तू आमचा कार्यक्रम करून दे, असं होणार नाही. आम्हा दोन्ही शहरांना मेहनत करावी लागेल, आमची कला तुमच्यासमोर सादर करावी लागेल आणि नंतरच आमचा कार्यक्रम सफल होईल. पण आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही आहे. श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी आम्ही त्या देवाचे नामस्मरण करते आहोत. आणि म्हणून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होणं मला काय म्हणायचं आहे. श्रद्धाकडे लक्ष द्यावा. ही सगळी जर पुण्य करायची असेल, ही सगळी जर पुण्य करायची असेल तर त्या थोर महापुरुषांची आहे, त्या क्रांतीवीरांची आहे, त्या महामानवाची आहे की ज्यांनी या देशासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, प्राणपणाला लावले, रक्त सांडवले, त्या तमाम थोर महापुरुषांची आहे. आणि म्हणून माझे मायबाप हो म्हणायचं आहे. आणि आम्हा स्त्रियांना सांगूच नका, आम्हा स्त्रियांना सांगूच नका माझ्या मामावलांनो, आम्हा स्त्रियांना 4 चौकामध्ये जाण्याची मुलं नव्हती. आम्हा स्त्रियांना चुलानी मुलं सामात राहावं लागलं असतं, पायाखाली चप्पल वरून राहावं लागली असती. पण या अज्ञान अंधारातून जर आम्हा स्त्रियांना कोणी उजेडामध्ये आणण्याचं काम केलं असेल तर ती माझी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आणि ते सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायचे तर गावातील लोक तिला दगड शेर विटा कुठे फेकून मारायचे, पण त्या माझ्या मायमाऊलीने हार मानली नाही. का हार मानली नाही? कारण तिला माहित होतं की आज जर मी दगड शेर विटा कुठ्यांचा मार खाईन पण उद्या माझ्या स्त्री ह्या उच्च शिक्षित पदावर जातील. आणि खरोखरच माझे मायबाप हो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अव्वल क्रमांकावर आहे. म्हणतात ना पंतप्रधान काय, राष्ट्रपती, आमदार, खासदार, टीचर, वकील, डॉक्टर काय, लेक्चरर काय, IPS काय, कलेक्टर काय, अरे एसटीचा ड्रायव्हर काय, कंडक्टर काय, आणि गावागावामध्ये सरपंच काय, सदस्य काय. आणि आम्ही स्त्री आता हातामध्ये चंग धरून शायरी करायला माझे मायबाप हो. ही सगळी जर पुण्य कोणाची असेल तर त्या सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. अरे म्हणायचं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री आणि पुरुषाला समानतेचा अधिकार दिला नसता तर आम्ही स्त्री किंवा पुरुषांच्या खांद्याशी खांदा लढू शकलो नसतो. आजचा दिवस आहे 26 नोव्हेंबर, संविधान दिवस. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान
बहाल केलं होतं, या देशाला भारताचं संविधान दिलं होतं. म्हणायचं माझे मायबाप हो, अरे माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे की आम्ही स्त्रिया सुद्धा टाच म्हणून जगते आहोत. म्हणायचं आहे आम्हा स्त्रियांना गरोदरपणामध्ये सुट्टी मिळायची नाही, पण माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे की आम्हाला सुट्टी मिळायला लागली. आम्हाला माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे की 12 तासाची ड्युटी आहे ते 8 तासावर आली. ही सगळे पुण्य माझ्या बाबासाहेबांची आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की पैदा ना होता वो मसीहा ते खुशियों का सिलसिला ना होता. पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला ना होता. अरे बेरंग रहती है जमी और आसमां का रंग नीला ना होता. ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो. ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो. इस देश को संविधान देने वाला मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता. मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता. मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता. ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे की ज्या संविधानाच्या वर्षावर तुम्ही आम्ही सगळे चालते आहोत, सगळा देश चालता आहे. ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय माझे मायबाप हो. छत्रपती शिवाजींचा आदर्श काय होता. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा बायावर अन्यायावर म्हणजे स्त्रियांवर अत्याचार व्हायचे, अन्याय व्हायचे, बलात्कार व्हायचे, तर माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे. आणि आताचं शासन बघा माझे मायबाप हो. आता त्या शासन मध्ये आता त्या दिवशी माळेगावची घटना, माळेगाव मध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता कोणत्याही मुलीवर कोणत्या बायावर जर बलात्कार झाला तर शासन त्यांना 10 वर्ष कोठडीमध्ये ठेवते, पुन्हा 10 वर्षांनी वापस येते, मग तुम्ही पुन्हा बलात्कार करा. हे आताचं शासन, याला म्हणते शासन नाही का. पण तो काळ कसा होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कसा होता. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच झाला होता आम्हा स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी. एकदाचा प्रसंग, आणि जेव्हा जातीमध्ये दंगल सुरू होता, एक हिंदू समाजाची मुलगी म्हणजे एका मुस्लिम समाजाची बाई एका हिंदू समाजाच्या मुलाच्या घरामध्ये गेली का, कारण तिच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते आणि तिला वाटलं की माझा मला जीव वाचवायचा आहे. रस्त्यामध्ये त्या मुलाचं घर तिला दिसलं. ती बाई त्या मुलाच्या घरामध्ये गेली, रात्रभर थांबली. ती बाई सुद्धा तरुण होती, तो मुलगा सुद्धा तरुण होता, पण ती सर्रास त्याच्या घरात घुसली. जेव्हा सकाळ निघाली तेव्हा तो मुलगा त्या बाईला प्रश्न करायला लागला, म्हणते ताई अगं तू माझ्या घरामध्ये सर्रास आलीस, तुला काही भीती वाटली नाही. रात्रभर म्हणे मी एकटा होतो घरामध्ये, तू सुद्धा एकटी होती, तू सुद्धा तरुण होती. अगं मी सुद्धा तरुण होतो, तुला वाटलं नाही का म्हणे हा मुलगा आपल्यावर काही बडाजबडी करेल किंवा आपली इज्जत आपण लुटेल. पण तेव्हा त्या बाईने त्याला सर्रास उत्तर दिलं, म्हणजे दादा अरे जेव्हा माझ्या मागे त्या गुंड प्रवृत्तीचे लोक लागले आणि मला वाटलं म्हणजे माझा जीव वाचवायचा आहे, रस्त्यात मला तुझं घर दिसलं, तुझ्या घराच्या खिडकीतून बघितलं, तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. म्हणे तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि म्हणे मी तुझ्या घरामध्ये एंट्री घेतलो. मला माहित होतं बरे की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल त्या घरामध्ये त्या घरातला मुलगा दुसऱ्या बाईवर कधीच वाईट नजरेने बघणार नाही, ती तिच्यावर कधीच डोळा टाकणार नाही, तिच्यावर अत्याचार अन्याय करणार नाही. आणि म्हणून म्हणे दादा मी तुझ्या घरामध्ये आसरा घेतलो. ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आजकालचे पोट्टे बापा मार दाळ्या वाढवते छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या, मार काकड्या मिशा हो बाप्पा चालले छत्रपती शिवाजी महाराज लागले जसे हो. आणि रस्त्यावर जर एखाद्या बाईवर एखाद्या मुलीवर जर अडचण म्हणजे बलात्कार दिसला किंवा कोणती ती बाई रस्त्यामध्ये अडचणीमध्ये असेल तर हे पोट्टे अजून आपल्या मोबाईल काढते, आयफोन मार कॅमेरा करून व्हिडिओ करते, व्हिडिओ करून ते व्हायरल फेसबुकला व्हॉट्सअपला व्हिडिओ व्हायरल करते. पण असं नाही ते बाई कोणती किंवा ती मुलगी अडचणीमध्ये आहे तिला मदत करू हे समजत नाही. अरे मला म्हणायचं आहे तुम्हाला त्यांचा आदर्श घ्यायचा नाही, त्यांचा बाणा वापरून काय मतलब आहे. म्हणायचं आहे त्या महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्या. आपले त्यांचे म्हणजे त्यांचे ते शरीर यष्टी कशी होती, त्यांची दाढी मिशी कशी होती हे वाढवू नका. त्यांचे विचार त्यांचे आदर्श आपल्या डोक्यामध्ये घ्या आणि तेव्हाच तुम्हाला त्यांचे विचार म्हणजे त्याचा बाणा करायची हिंमत ठेवा. नाहीतर काय मतलब नाही, त्यांचा बाणा करून मतलब नाही, त्यांचे आदर्श त्यांचे विचार आपल्या डोक्यात घ्या आणि तशी लोकांना मदत करा. ते महापुरुष होते. आणि म्हणून ज्यांनी या देशासाठी या जीवाची आहुती दिली, आपले प्राणपणाला लावले, आपले रक्त सांडवले, त्या तमाम थोर महापुरुषांच्या चरणी, त्या क्रांतीवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे स्वतःकडे लक्ष द्यावं.
संविधान दिवसाच्या निमित्ताने इथे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि गाव तर फार धार्मिक, म्हणजे गावच खूप सुंदर आहे, धार्मिक गाव आहे आणि छान आहे. तर या ठिकाणी आमच्या दुय्यम खडा गमतीचं आयोजन केलेलं आहे. तर आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर तिरंगा शाखेचे शाहीर साहेब, जे गुरुवार आहेत, आमचे सुद्धा गुरुतुल्य, त्यांच्याशी आमचा दुय्यमचा सामना आहे. माझे मायबाप हो, मी माझे अहोभाग्य समजते की एवढ्या मोठ्या शहरांशी तुम्ही माझ्या दुय्यमचा सामना आयोजित करून दिलेले, कारण आमच्यासारखे त्यांचे चेहऱ्याच्या पाठी आहेत नाही का. तरी पण एक आमचं अहोभाग्य आहे की आम्हाला त्यांच्यासोबत दुय्यमचा सामना करण्याची संधी मिळते. परंतु या दोन्ही या खळ्यागामचा रीतिरिवाज आहे की दोन्ही शहरांना एकमेकांवरती प्रश्नाची मांडणी करावी लागते. तर आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर साहेब, तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही माझा प्रश्न लक्ष दे नाही का. प्रश्न असा की पंढरीनाथ, ज्याला आपण पंढरीचं पांडुरंग म्हणतो, पंढरीनाथाने चतुर्भुज सावळे रूप कोणास दाखवले व ते चतुर्भुज म्हणजे चार भुजा होण्याचे कारण काय होते. त्यांनी चतुर्भुज म्हणजे चार भुजाचं असं रूप दाखवलं होतं. तर त्या रूप कोणाला दाखवलं होतं शाहीर साहेब आणि तो प्रसंग कोणता होता की त्या पंढरीच्या पांडुरंगाने पंढरीनाथाने चतुर्भुज आणि सावळे रूप हे कोणाच दाखवले आणि ते चतुर्भुज म्हणजे चार भुजा होण्याचं कारण काय आणि तो प्रसंग कोणता होता, तो प्रसंग कोणता होता हे तुम्हाला तुमच्या रोडमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का. तेव्हा आपले गुरु हे आपले शिक्षक असतात. गुरु विना मार्ग नाही, गुरु विना शिक्षक नाही. तसेच माझे गुरु माझे असतात शाहीर परसरामजी वाघमारे परसोडीवाले यांनी जर मला शाहिरीची गुरु दीक्षा दिली नसती, परिभाषा शिकवली नसती, तर मी तुमच्या समोर शाहिरी सादर करू शकले नसते. ही सगळी पुण्याही माझ्या गुरूंची आहे. पण माझे दुर्भाग्य असे की माझ्या गुरूंनी मला गुरु दीक्षा दिली आणि माझे गुरु निसर्गाला प्रिय झाले. त्यांच्याकडनं मला काही ज्ञान घेता आलं नाही. पण माझे अहोभाग्य एवढे मोठे की ज्यांनी माझा हा संच माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा करून ठेवला आणि माझे मोठे बंधू शाहीर दर्शनजी गजबे, शाहीर गोपीचंदजी गोखले यांची मला साथ मिळवून दिली माझे मायबाप हो. आणि या क्षेत्रामध्ये मला असे खूप काही लोक आहेत ज्यांनी भरपूर मदत केली आहे. त्या सगळ्या गुरुतुल्यांच्या आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक म्हणायचं आहे.
बँजो प्लेअर ऑर्गन प्लेअर माझा छोटा बंधू सुधाकर दादा बोंद्रे यांच्याकडून या आमच्या गणावरती 100 रुपये सप्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. तसेच आमचे मोठे बंधू रणजित दादा खंडाळे मुक्काम सालेवाडी या माझ्या भावाकडनं सुद्धा मला 100 रुपये सप्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. तसेच आमचे काकाश्री महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर साहेब आमचे गंगाधर काकाजी धोत्रे मुक्काम गोपेवाडा यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 100 रुपये सपोर्ट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. आणि आमचे एक दादा मगाशी ज्यांनी मला